तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग. आता आम्ही निघालोय आळ्या फाट्यासाठी. आम्हाला इन्व्हिटेशन आलंय टायगर ग्रुपकडून. अनिकेत भाऊ गुलेच्या बड्डेसाठी चाललोय आम्ही लोक. आणि प्रतीक भाऊ पण गाडी चालवतात आहेत, त्यांचं लक्ष गाडीवर राहू द्या. आणि सगळी शिवमुद्रा फाउंडेशन फॅमिली चालली आहे. इकडे पण एक भाऊ बसला आपला. आणि आमचे सेट बघू शकतात. सध्या तर आम्ही चौघच आहे, पण तिकडे जाऊन आम्हाला शिवमुद्रा फाउंडेशन जॉईन होणार आहे आळ्या फाट्यावरून. सो आता आम्ही लवकरात लवकर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, कारण आम्हाला काही पण करून 12च्या आधी तिकडे पोचायचं आहे बड्डे जिथे आहे त्या जागेवरती. सो बघत राहा तुम्ही. मी खूप सारे शॉर्ट्स घेणार आहे, सिनेमॅटिक पण घेणार आहे आणि सगळ्यांना भेटवणार पण आहे तुम्हाला. आणि तिकडे जाऊन बघूयात मग काय होतं ते. तर बघा. धूम तक 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 धूम तक 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 धूम तक 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 तक. तर मित्रांनो, आळ्या फाट्याला पोचलो. इथं जेवण वगैरे केला विजू भाऊच्या इकडे. आणि बड्डेला तर जाणार आहे, इथं पण एक बड्डे आहे तर ते करतोय आता. ते सेलिब्रेट वगैरे करतो आणि मग सगळे शिवमुद्रा फाउंडेशनचे बॉईज सगळे सोलापूरसाठी निघणार आहे. बड्डे स्टार्ट चालू झाला आहे, तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने. नंतर विश पण करूया बड्डे बॉयला, कारण अजून विश नाही केलं मी. बाळू बाळू कुठे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक 100 वर्ष जग आमच्या सोबत खुशीत. तर बड्डे बॉयला विश करून झालंय, सेलिब्रेशन झालंय. आणि आम्ही खूप लेट झालो आहे, आम्हाला 7:30 वाजता निघायचं होतं. आणि आता आमचा टाईम झाला आहे 10 वाजले. आम्हाला 12च्या आधी सोलापूरला पोचायचं आहे. आणि आता एकीकडे आपापल्या गाड्यामध्ये बसायचं आहे. त्यांना ओळखलं असेल तुम्ही, हे माझ्यासोबत गोव्यामध्ये होते, गणपतीपुळेमध्ये होते, सगळे काश्मीर बीचला सगळीकडे हेच होते माझ्यासोबत. त्या दिवसानंतर आज मीटिंग झाली आहे त्यांच्यासोबत. गोव्याचे सगळेच बॉयज भेटलेत आता. अरे केक लागला यार. गाड्या पण जमल्यात आमच्या, अजून येणार वाटतं एखादी. 3 तर ब्लॅक जमल्यात. तर बघत राहा ब्लॉग, कंटिन्यू ठेवेल. बड्डे वगैरे कसं सेलिब्रेट करतो आणि किती वाजेपर्यंत परत येतो ते सगळं दाखवेलच मी ब्लॉगमध्ये. बिजू भाऊ इकडे व्यस्त आहेत फोटो काढण्यामध्ये. कसं असतं ना मित्रांनो, एक साथ 3-4 गाड्या निघाल्या ना तर मग चूकभूल होते. आता आमची एक गाडी पुढे आहे की मागे आहे हे माहीत नाही. आणि त्यांची वाट बघायचं सोडून आम्हा लोकांना चाय प्यायचं आहे. रात्रीचे काय 10 वाजून तर गेलेत. आणि आम्ही चाय पण प्यायला कुठे थांबलो तुम्हाला दाखवतो. चायची दुकान पण नामांकित चायवाला आहे, दिसतंय का, चेअरमॅन चायवाला. तर चाय वगैरे पितो. आमची मंडळी काही अजून भेटली नाही आम्हाला, कुठं मागे राहिलेत पुढे राहिलेत. कॉलवर कॉन्टॅक्ट चालू आहे, बघत राहा. खूप काय होणार आहे ब्लॉगमध्ये अजून पुढे. दोन तास इकडे तिकडे फिरून शेवटी 3 गाड्या एकत्र आल्यात. एक गाडी इकडून आली, एक गाडी इकडून आली. कोणाला रस्ता माहित नाही, कोणाचा फोन नाही लागत आहे, कोण थांबतच नाहीये. नाही आले. तो कुठं रागाने बघतोय भाऊ इकडे कॅमेरा. संध्या भाऊ, तुमचा काय म्हणणं होता? काय झाला, आला का व्हिडिओ? त्याला प्रत्येक व्हिडिओ द्यायचंय, कुठं पण शूट करू दे.
हा शेवटचा स्टॉप आहे ना चायचा. आता डायरेक्ट सोलापूर. आता सोलापूरला थांबणार, आता कुठे नाही थांबणार, कारण आता रस्ते विसरलेलो सगळे, इकडे तिकडे झालेलो. 2 तासानंतर एकत्र भेटलो सगळे. आता मागे पुढेच राहणार आणि लवकरात लवकर पोहोचू तिकडं. 12 इथंच वाजत आलेत आमचे. चाय छान आहे आपण हॉटेलचा भैरवनाथ. कुठेही थांबते, कुठेही चाय पिते. बघत राहा व्लॉग मित्रांनो. एवढा लांबचा प्रवास केला आम्ही लोकांनी आणि आता मला रोड बघा केवढूसा भेटलाय. आता हे गाड्या आम्हाला पास करायचे आहेत आणि आमचे जेवढे पण ड्रायव्हर आहे, आमच्या ड्रायव्हर लोकांनी हात वरती केलेत. सगळे बोलतात आम्ही चालत जातो, कारण याची खात्री नाही. मी काय म्हणतो वैभवला बघ गमती जरा अरे पण हा रोड पायाने मोजू का? आपण एक काम करूयात का, असे असे उभे राहू ना, मधात गाडी लावूया साखळे करून. हा साखळे आता काय कमाल करा मध्ये आमच्या इथे. ज्यांनी आरटीओतून लायसन्स घेतलं त्यानेच गाडी चालवावी, बाकीच्यांनी नाही चालवावी. नाही याच्याकडे लायसन्सच नाही भाऊ. अरे विदाउट लायसन्सचा ड्रायव्हर देतात ते. थांब उद्या सगळं. हा तू या व्हिडिओ मध्ये देणार आहे. उद्या राहणार नाही राहणार खाली करून मग बघ तुला काय होणार. आलो तर आईचा गेलो तर जायचं. आलो तर आईचा गेलो तर साईचा. आता बघत आमचा ड्रायव्हर कशी गाडी चालवतो. तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे. बड्डे तिथं खूप मोठा हॉल आहे. ऑलरेडी बड्डे तर झालेला आहे. थोडंसं आम्ही लेट पोचलो आहे. सो आता विश वगैरे करायचं आहे, फोटो वगैरे काढायचा आहे, शुभेच्छा द्यायच्यात बड्डेच्या.